उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज इंदापूरच्या दौऱ्यावरती होते। यावेळेला अजित पवारांनी इंदापूरमधील व्यापारी, डॉक्टर आणि वकील मंडळांची बैठक घेतली। आपल्या भागाला निधी देण्यासाठी मी कमी पडणार नाही, मात्र तुम्ही मतदान करायला गेल्यावरती मशीनमध्ये देखील आपल्या उमेदवाराच्या समोरचं बटन दाबा, म्हणजे मला पण निधी द्यायला बरं वाटेल, नाहीतर माझा पण हात आकडता येईल, असं त्यांनी मत व्यक्त केलं। सांगितलं ते निधी काय लागेल तो निधी त्या ठिकाणी द्यायला आम्ही सहकार्य करू, पण जसं आम्ही पाहिजे तेवढं निधी तसं आमच्या मशीन मध्ये पण तवशील घटना दाबा कसा 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 म्हणजे मला पण निधी द्यायला बरं वाटेल ना, आणि माझा हात आकडता येईल। तर या बैठकीमध्ये डॉक्टरांनी सरकारी यंत्रणेमधील काही जाचक अटी कमी करण्याची मागणी केल्यावरती अजित पवार म्हणाले की सरकारी यंत्रणेकडून निश्चित तुम्हाला त्रास होत असेल, काही सोनोग्राफी सेंटरला मानसिक त्रास दिला जात असेल, परंतु बीडच्या घटना आणि पाठीमागील काळात 1000 मुलांच्या पाठीमागे 850 मुलींचा जन्मदर पाहता पुढे तर द्रौपदीचा विचार करावा लागेल की काय, असा प्रश्न पडतोय, अशी मिश्किल टिप्पणी यावेळेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले। त्याचबरोबर त्यांनी डॉक्टरांना देखील आश्वासित केलं आहे। शासकीय यंत्रणा यांचा मानसिक त्रास निघून हत्याच्या संदर्भामध्ये जे सोनोग्राफीला येतात त्याबद्दल, परंतु डॉक्टर हा त्रास जरूर काही बाबतीत होत असेल, परंतु आपल्या पण क्षेत्रातले लोक त्या ठिकाणी आमच्या प्रतिभाताई आणि आमच्या कल्पनाताई दोघी, एक गेवराईची आणि एक बीडचे आहेत। बीड जिल्ह्यात काय प्रकार चालतात ते तुम्हाला सगळ्यांना माहिती, पण म्हणून म्हणजे तुम्हाला दोष मी देत नाही, पण तुम्ही तिकडनं आमच्याकडे आलाय सून म्हणून, आणि मी सून म्हणून आलेला असला तरी आम्ही तुम्हाला बाहेरच्या बांधणार नाही। आमची लक्ष्मी, त्याबद्दल आमच्या कुणाचंही किंमत नाही, पण अशा घटना घडू नये, नाहीतर मध्ये मध्ये आम्ही बघितलं काही जिल्ह्यांच्या मध्ये एवढी तफावत पडायला लागली की 1000 मुलं जेव्हा जन्माला येतील त्यावेळेस आमच्या तिथं 850 मुली जन्माला येतील, 790 पर्यंत पण मुली। म्हटलं अरे पुढं तर सगळं ते अवघडच होणार आहे, पुढं काही द्रौपदीचा विचार करावा लागेल का काय, असा प्रसंग त्यावेळेस कधी येईल, त्याच्यातला गमतीचा भाग जाऊ दे, नाहीतर त्याच्यातच मला तिथं देतील अजित पवारांनी द्रौपदीचा अपमान केला। अपमान नाही, मला कुणाचाही अपमान करायचा नाही, पण एक गप्पत म्हणून मी त्याचा उल्लेख केला। मित्रांनो, याबद्दल पण मला डॉक्टर तुम्ही नीट सांगितलं की हा कसा त्रासदायक होतो, आम्हाला त्याच्यामध्ये पारदर्शकता पाहिजे, याबद्दल डॉक्टर दुर्बल असायचं तुमच्या बाजूने काय। शिवाय रुग्ण हा डॉक्टरांशीच खरे बोलतो, त्यामुळे तुम्ही त्यांच्यावरती उपचार करता करता आमच्याबद्दल विचारा, आणि जर त्यांनी आमचं नाव सांगितलं तर चांगली वागणूक द्या, आणि दुसरं नाव देखील सांगितलं तर इंजेक्शन टोचा, अशी मिश्किल टिप्पणी करत सर्वत्र हाशा पिकवला। म्हणून डॉक्टर मित्रांनो, माझ्या बंधू भगिनींनो, आपण या उद्याच्या काळामध्ये आपण जर करायचं म्हटलं तर मी खूप काही काम करू शकता। येणाऱ्या पेशंटला सहज बोलता बोलता, पेशंट जर माणूस खरं कोणाशी बोलत असेल ते डॉक्टरशी बोलतो, कारण त्याला त्याच्या काय नक्की वेदना होतात ते डॉक्टरला सांगितल्याशिवाय त्याच्यावर उपचार नाही होत। त्याच्यामुळं त्या वेदना समजून घेत असताना थोडस काय कसं चाललंय काय मला त्याने आमचं नाव घेतलं तर त्याला खूप चांगली वापरत द्या, त्याने जरा दुसरं नाव घेतलं की असं इंजेक्शन सॉरी